काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, मी आलोय आज राशीन मधील मोडळे वस्तीवर. तर येथे तब्बल 140 बकरे कापलेले आहेत. तर याच भलं मोठं असं जेवण आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने हे सगळं होणार आहे. मित्रांनो, फक्त पुरुष माणूसच नाही तर बाई माणूस सुद्धा बघू शकताय तुम्ही पूर्ण ताकदीने येथे भाकरीचं काम चालू आहे. बघू शकताय तुम्ही. ताई साहेब, तुमचं नाव काय आहे? सारिका रमेश बेद्रे, गाव? देशमुखवाडी. होय. म्हणजे इथून इथून किती किलोमीटर गाव आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर गाव आहे का? तुम्ही दरवर्षी येता का इथं? हो. तुमचं नवस आहे असं मला कळालंय. हो आहे ना. होय. त्यामुळेच हे करता का तुम्ही? हो. पूर्ण झालंय का नवस? पूर्ण झाल्यामुळेच करतोय ना. काय होतं नवस तुमचं? आम्हाला मुलगा नव्हता. 3 मुली आणि तिन्ही पण सिजर होते. मग चौथ्यांदा मुलासाठी नवस केलता. मग चौथ्यांदा सिजर करून मुलगा झाला. डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं होतं. आई किंवा मुली एकच सांगितलेलं. पण तरी आम्ही देवावर भरोसा ठेवून होऊन दिला. आमचा नवस पण पूर्ण झाला. तर अशा पद्धतीने वेगवेगळे नवस पूर्ण होतात मित्रांनो इथेच. तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे हे मंदिर उभार होणार आहे या ठिकाणी. का या जेवणासाठी तब्बल किती भाकरी तयार होणार आहेत? 7 ते 7,500 भाकरी होणार आहेत. तर 7 ते 7,500 भाकरीच होणार आहेत. तर विचार करा जेवण कसं होईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जे जेवण आहे त्यासाठी वापरला जाणार आहे दळवी बंधू मसाले. तर बघू शकताय तुम्ही. हो का? फोडा फोडा. कोणत्या हॉटेलला वापरतात? प्रत्येक हॉटेलने दळवी बंधू मसालाच वापरतात आणि प्रत्येक कोणाचे जागरण कार्यक्रम दळवी मसाला बंधूच. तुमचं नाव काय बाबा? ईश्वर मोडळे. होय, कुठले आहेत तुम्ही? इथं मोडळे वस्तीत. हा का? हा, हा. बरं, ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे चव आहे त्याची, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. हा का? हा, हा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बोकडं शिजत आहेत अशा भले मोठ्या पातेल्यामध्ये. बघू शकता तुम्ही, एकदम क्वांटिटीचं काम होणार आहे मित्रांनो आज. बघा कसले मोठे मोठे बोल पिलेत आणि सगळ्यामध्ये नुसतं मोठं नाही, दुसरं काहीच नाही. खोबरं किस टाकतोय बघा कडवायला. भाजी कडवाय खोबरे तरी पावडर, मिरची पावडर, दळवी बंधू मसाल्याचेच आहेत मसाले. हे कांदा भाजलेला आपण कांद्याच टाकतोय, मेथी टाकतोय आपण. यांनी भाजीला थोडं ही येतं बघा, शेंट होय. घरचा मसाला आपला तिखट मसाला. खाल्ला गुंजन, खाल्ला गुंजन. हे दळवी बंधू मसाल्याचं ही सुर आहे. पाणी टाका थोडं. महाराज मी इकडे आणा मिठाचं पाणी. ओ महाराज, हा नाही कोथिंबीर टाकतो ह्याच्यात.
काढा काढा. हे 40 बोकडे आहेत. एक खट्यात शेजा टाकलेले आहेत. असे 3 डेग होणार आहेत. हा त्या मधल्या डेगीत 50 आहेत. राहिलेली बाकीचे मग उचलावर पड्या सर एक जण पड्या सर बाया तू इकडे हा पातेलीकडे घ्या थोडा. हा वाटा खाली उलटा नाही वाडा. हॅलो हे वाढते. हॅलो आमचे हे यात्रेचा कार्यक्रम आमच्या आजोबापासून 1850 सालापासून चालू आहे. आमची आज ही 3री-4थी पिढीची दरवर्षी 10-5 बोकडाने वाढत चालली. आता गेल्या वर्षी 143 होती. काही लोकांना अडचणी आल्यामुळं चालू वर्षी 140 बकरी झालेत आहेत. आणि 6,500 ते 7,000 भाकर करावं लागती. कधी 7.5 बी करावं लागती. आजच्या कार्यक्रमाला 140 बकरे पडले बघा. 140 बकरेला जो कमीत कमी 7,000 भाकर केली. ह्या 140 बकरीमध्ये आणि 7,000 भाकरीमध्ये 5 ते 5,500 माणूस जेवून जातं बघा. असे पातेली 5 पातेलीत बघा. 1100 लिटरची 2 आणि 1000 लिटरची 3 अशी टोटली 5-5,500 लिटर मटणाची भाजी झालेली. हा दळवी बंधू मसाला गेली 5-6 वर्षापासून आम्ही भाजीला वापरतोय. भाजी 1 नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. दळवी बंधू मसाल्याची भाजी. आमच्या देवाकडे लोक आल्यानंतर नवस बोलतात. ते नवस पूर्ण झाल्यानंतर आमच्या देवाला त्यांनी फक्त बकऱ्याचा निवद करायचा. आणि आमच्या 3 पिढ्यापर्यंत आतापर्यंत म्हणजे 1 रुपयाने कुणाचा घेता येईल कार्यक्रम चालू आहे असा. कमीत कमी थोड्या दिवसात मला अनुभव आलेला आहे. मला आतापर्यंत काही देवाचा अनुभव घेतला नव्हता. पण 4 वर्षापासून एक आमच्या मुलाच्या मित्रामुळं इथं यायचा आमचा वेळ मिळाली आणि आम्ही देवीला आलो. पण असं मला वाटतं की ह्यांनी 3 पिढ्यापर्यंत ह्यांचा कार्यक्रम झालाय चालतोय. पण मला असं वाटतं की माझं 4 वर्षामध्ये मला वाटतं मी 5 पिढ्या कार्यक्रम देवीचा केला असं माझं समाधान झालेले. आणि भरपूर चांगलं झालंय माझं. भरपूर कुठलेच कमी नाही. काळूबाई अशा प्रकारे पहिलं पातेलं तुमच्या समोर रस्त्यात तयार आहे. बघू शकताय तुम्ही. आता दुसऱ्याची तयारी. एक 2 3 पलीकडे 4 आणि 5 इकडे बघा. तिकडे काढून ठेवलेलं 5 असे 5 बघले इकडे चालूच आहे. आणि इकडे कोंबडा. हात दुखत